नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी रामानुजन गणित प्रावीण्य परीक्षा कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघामार्फत दरवर्षी घेतली जाते. यावर्षी प्रचंड असा प्रतिसाद विद्यार्थ्यांचा मिळालेला आहे. सदरची परीक्षा ही 24 नोव्हेंबरला होणार होती. काही कारणामुळं ती 1 डिसेंबरला होते आहे. 1 डिसेंबरला संबंधित ज्या त्या विद्यार्थ्यांच्या केंद्रावरती 1:30 ते 4:30 या वेळेत हा पेपर घेतला जाणार आहे. पुन्हा एकदा या गणिताच्या परीक्षेचा अभ्यासक्रम जो आहे तो या ठिकाणी 8वीसाठी जे 7वीचं क्रमिक पुस्तक आहे ते क्रमिक पुस्तक पूर्ण, पण पहिलं 7वं आणि 16वं प्रकरण वगळून त्यानंतर 8वीचा अभ्यासक्रम आहे तो भाग 1 म्हणजे प्रथम सत्राचा पूर्ण अभ्यासक्रम आहे. 20 गुणांचे आव्हानात्मक प्रश्न असणार आहेत. म्हणजे क्रमिक 7वीच्या पुस्तकावरचे 40 गुण, 8वीच्या प्रथम सत्रापर्यंतचा जो अभ्यासक्रम आहे त्यावरती 40 गुण, 80 गुण झाले आणि 20 गुणांचा आव्हानात्मक प्रश्न असणार आहेत. थोडेसे अवघड काठिण्य पातळीचे असणार आहेत, म्हणून आपण 20 गुण हे आव्हानात्मक प्रश्न. आणि बहुपर्यायी 20 गुण होते, 20 पर्याय होते, या ठिकाणी 20 उपप्रश्न होते, त्यामध्ये ते कमी केलेत आणि 10 गुणांचे बहुपर्यायी प्रश्न आहेत. असा 100 गुणांचा पेपर असणार आहे. प्रश्न पहिला आपण पूर्ण सोडवलेला आहे. प्रश्न दुसरा सोडवणार आहोत. प्रश्न दुसरा 3 गुणांचा आहे. या ठिकाणी सरळ रूप द्या. 3.2/3 वजा 2.1/4 अधिक 7.2/3. या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं. 3 त्रिक 9 2 11/3 वजा 4 2 8 1 9/4 अधिक 7 त्रिक 21 2 23/3. या ठिकाणी 3 आणि 4 यांचा लसावी 12 येतोय. सर्व ज्ञात आहे. या ठिकाणी 12 लसावी म्हणजे छेद प्रत्येकाचा 12 होण्यासाठी 3ला 4ने गुणावं लागेल, इथल्या 4ला 3ने गुणावं लागेल, इथल्या 4ला 4ने गुणावं लागेल. म्हणजे या 3ला जर छेद सारखा करण्यासाठी 4ने गुणावं लागत असेल तर त्याच्या अंशाला पण 4ने गुणायचं. 11 चोक 44. इथं 4ला 3ने गुणावं लागत असेल तर 9ला गुणायचं. या ठिकाणी 4 9 त्रिक 27, 4 त्रिकोण 12 म्हणून 9 त्रिक 27. इथं 3 चोक 12 म्हणून 23 चोक 92. या ठिकाणी 44 मधून 7 गेले, 14तून 7 गेले, 7 उरले. इथं आचार्याला 4 मधून 2 आणि 1 3 गेले, 1 उरला. त्यानंतर 92 पुढं आहे. 92 आणि 17 109, 7 आणि 2 9 आणि 9 1 10, 109/12. ओके, अशा पद्धतीने आपल्याला या पायऱ्याने गुण आहेत. त्यानंतर बी, शुभांगीजवळ 50 रुपयाच्या जेवढ्या नोटा आहेत त्याच्या दुप्पट नोटा 20 रुपयाच्या आहेत. तिच्याजवळ एकूण 2700 रुपये असतील तर 50 रुपयाच्या किती नोटा आहेत? Shubhangi has a twice as many 20 rupee notes, or as she has 50 rupee notes altogether has a 2700 rupees. How many 50 rupee notes does she have? ओके, समजा शुभांगीजवळ 50 रुपयाच्या 100 नोटा आहेत असं आपण मानलं, तर 20 रुपयाच्या त्याच्या दुप्पट नोटा म्हटले म्हणजे 100 दुप्पट 2 100. इष्ट समीकरण या ठिकाणी 50 रुपयाच्या 1 नोटा म्हणून 50 100, 20 रुपयाच्या 2 1 नोटा म्हणून 20 गुणिले 2 100 बरोबर 2700. एकत्रित रक्कम हे 50 100 आणि 20 40 100 बरोबर 2700. 50 100 40 100 90 100 बरोबर 2700 आणि 100 बरोबर 90 पलीकडे जाऊन भागिले होणार 2700ला. या ठिकाणी 2700 भागिले 90, शून्य गेले, 9 त्रिक 27 9 0 0 30 आलं, 100 बरोबर 30. मग शुभांगीजवळ या ठिकाणी आपण 50 रुपयाच्या 1 नोटा मांडलेल्या होत्या, त्या किती मिळाल्या? 30. शुभांगीजवळ 50 रुपयाच्या 30 नोटा होत्या. ओके, त्यानंतर सोपे रूप द्या. सिम्प्लिफाय. 2x अधिक 3y कंसाचा घन वजा 2x वजा 3y कंसाचा घन. a अधिक b कंसाचा घन या स्वरूपात त्याचं विस्तार करायचा. 2x कंसाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग 2xचा वर्ग गुणिले 3y दुसरं पद तसंच अधिक 3y दुसऱ्या पदाचं घन वजा कंसामध्ये हीच पद फक्त या ठिकाणी अपूर्ण पद राहिलं. 2x पहिल्या पदाचं घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचं वर्ग गुणिले दुसरं पद, आता अधिक 3 गुणिले पहिलं पद तसंच 2x आणि गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग 3y कंसाचा वर्ग आणि अधिक दुसऱ्या पदाचं घन 3y घन. ओके, त्यानंतर वजा कंसामध्ये पदे हीच आहेत, फक्त पहिलं चिन्ह अधिक आणि शेवटचं वजा. 2x कंसाचा घन वजा 3 गुणिले 2x कंसाचा वर्ग
गुणिले 3y अधिक 3 गुणिले 2 x 3 गुणिले 2x गुणिले 3y वर्ग आणि शेवटी वजा 3y कंसाचा घन. ओके. 2चा घन 8 x घन 2चा घन 8 x घन इथं 3 त्रिक 9 अधिक 9 गुणिले 2चा वर्ग 4 x वर्ग y अधिक 3 दुनी 6 x y वर्ग आणि 3 दुनी 6 x गुणिले 3चा वर्ग 9 गुणिले y वर्ग. ओके. आणि अधिक 3y घन 27y घन. इथं आत पद्धतीच इथला अधिक आहे ते वजा आणि शेवटचं वजा म्हणजे 8x घन अधिक 9 गुणिले 4x वर्ग y वजा हे 3 त्रिक 9 गुणिले 2चा वर्ग 4x वर्ग आणि हे y तसंच अधिक 3 दुनी 6x गुणिले 9y वर्ग वजा 27y घन. ओके. त्यानंतर आता या ठिकाणी 8x घन तसंच अधिक 9 चौक 36 x वर्ग y अधिक 9 चौक 54 xy वर्ग अधिक 27y घन. चिन्ह बदलणार. 8x घन अधिक आहे बाहेरच्या वजामुळे वजा 8x घन वजा वजा अधिक 9 चौक 36 x वर्ग y इथं ह्या वजामुळे हे वजा झालं 9 चौक 54 xy वर्ग शेवटी हे वजा आहे ह्या वजामुळे अधिक झालं 27y घन. इथं वजा 8 घन अधिक 8 घन 0 36 आणि 36 72 x वर्ग y इथं हे गेले अधिक 54ला वजा 54 आणि 27 27 54y घन 37 36 आणि 36 72 x वर्ग y. ओके. इथं हे सोडवलेलं आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे विस्तार करा एक्सपांड. 7m वजा 4n कंसाचा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 7m कंसाचा वर्ग वजा 2 गुणिले पहिले पद 7m गुणिले दुसरं पद 4n अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 4n कंसाचा वर्ग 7 चा 49 mचा m वर्ग. या ठिकाणी 7 दुनी 14 चौक 56 वजा 56 mn अधिक 4चा 16 आणि यांचा n वर्ग 49 m वर्ग वजा 56 mn अधिक 16 n वर्ग. ओके. त्यानंतर आज 24 28 120 ह्या संख्यांचा लसावी काढा. या ठिकाणी 24 बरोबर 24चा अवयव पडले 2 गुणिले 2 गुणिले 2 बे दुनी 4 दुनी 8 त्रिक 24 2चा घन म्हणजे 2 किंवा 2चा घन गुणिले 3. 80चं बे दुनी 4 दुनी 8 दुनी 16 16 85 म्हणजे 2 4 वेळा गुणिले 5 2चा चौथा गुणिले 5 इथं 2चा घन गुणिले 3. 120 2 गुणिले 2 गुणिले 2 बे दुनी 4 दुनी 8 8 त्रिक 24 25 6 2 3 वेळा आणि 3 गुणिले 5 तसंच. लसावे काढताना या ठिकाणी 2चा तिसरा 2चा चौथा 2चा तिसरा सर्वात मोठा 2चा चौथा लसाव्यामध्ये घ्यायचा असतो. 3 असामायिक आहे 2 वेळा आहे त्यातला तो 1 वेळा घ्यायचा इथं 2 वेळा 5 एकदा घ्यायचा. सामायिक आणि असामायिकांचा गुणाकार म्हणजे लसावी. 2चा चौथा 16 इथं 3 गुणिले 5 3 5 15 15 गुणिले 16 15 शक्क 90ला 0 ह्याच्याली 9 15 1 15 9 24 240 लसाव्याला. ओके. त्यानंतर या ठिकाणी किंमत काढा. फाइंड द व्हॅल्यू 32चा 15/5 गुणिले 81 9/4 भागिले 216चा 4/3 भागिले 16चा 3/2 गुणिले 243चा 2/5 चौकट कंसाचा सर्वाचा वर्ग आहे. आता या ठिकाणी हे लिहून घेतलेलं उदाहरण आहे. 32 म्हणजे 32च्या 5व्या मुळाचा 15वा घात येत आहे. याचं वाचन इथं 81च्या 4थ्या मुळाचा 9वा घात आहे. इथं 216च्या 3ऱ्या मुळाचा 4था घात आहे. 16च्या 2ऱ्या मुळाचा 3रा घात आहे. 243च्या 5व्या मुळाचा 2रा घात आहे. 32 म्हणजे 2चा 5वा म्हणून 5ला 5 जात आहेत म्हणून 2चा 15 2चा 15. ओके. इथं 81 म्हणजे 3चा चौथा आणि त्याचा 9/4 4 दसरा गेले 3चा 9वा भागिले हे 216 आहे 6चा 3रा म्हणजे 216 3ला 3 गेले 6चा चौथा हे भागिले
खाली 16 म्हणजे 2चा चौथा, 4 दात गेले 2चा, या ठिकाणी 4 दात गेले नाही, 3चा छेद 2 आहे, 16चा 3 छेद 2 आहे, 2चा चौथा, 16 म्हणजे 2चा चौथा गुणले 3 छेद 2, या 2 4ला भागल्यानंतर बेद दोन्ही आणि 2 गुणले 3 म्हणून 6, 2चा 6वा गुणले 243 म्हणजे 3चा 5वा, त्याचा 2 छेद 5 आहे, 5ला 5 गेले 3चा वर्ग, आणि म्हणून या ठिकाणी 2चा 15 हा 3चा 9वा तसाच, मात्र भागिले 6चे फोड केल्या 3 गुणिले 2, 3 गुणिले 2चा चौथा, इथं पूर्ण चौकट त्याचा वर्ग आहे, त्याचा वर्ग आहेच हा. आता या ठिकाणी 2चा 15वा, 2चा 15वा, इथं 2चा चौथा आहे, म्हणजे 3लाही 4 आहे, 2लाही 4 आहे, म्हणून समान पाया घातांकांची बेरीज वजाबाकी असेल ते, पण भागिले असल्यामुळं हा 2चा चौथा घात हा खाली आहे छेदस्थानी, तो वरती आला की वजा होतोय. भागाकार असेल समान पाया घातांची वजाबाकी, गुणाकार असेल समान पाया असेल घातांकांची बेरीज, म्हणून 15 वजा 4 येते, 15 वजा 4, आणि खालचा हा 2चा 6वा अधिक तो वरती अंतर वजा होणार आहे, म्हणून 2चा 15 वजा 4 वजा 6 आलेले आहे. 3साठी 9 आहेत, 3साठी 4 आहेत, भागिलेचं गुणले केल्यामुळे वजा होणार आहे वर आल्यानंतर, म्हणून 3चा वजा 4, 9 वजा 4, आणि हा 3चा 2 वरती आला वजा 2, 9चा वजा 4 वजा 2, 2चा इथं चौकटचा 2 दुसरा घात आहेच, इथं पण दुसरा घात आहेच पूर्ण, 15 म्हणून इथं 6 आणि 4 10, वजा वजांची बेरीज वजा असते, वजा 6 वजा 4 वजा 10, 15त गेले 5 उरले, गुणिले 9, या ठिकाणी 9तनं 4 गेले 5, 5तनं 2 गेले 3, म्हणजे 2चा 5वा गुणिले 3चा तिसरा कंसाचा वर्ग, या ठिकाणी 2चा 5वा म्हणजे 32, 3चा घन म्हणजे 27 गुणिले 32 त्याचा दुसरा, 27 32चा गुणाकार, 27 2 54, 4 हाच्याले 5, 27 81 5 86, म्हणजे 32 गुणिले 67, 27 गुणाकार 864 आहे त्याचा वर्ग, आणि 864चा वर्ग येतोय, करून पहा या ठिकाणी 7,46,496. ओके. भोसले सर दाखले चॅनल सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकॉन द्या, त्याच्या पुढे क्लिक करा, आणि या ठिकाणी या पुढील व्हिडिओ आपण लगेचच पुढील व्हिडिओमध्ये पुढील प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. 1 डिसेंबरच्या दृष्टीने जरूर तयारी करा, या प्रश्नांचं अवलोकन करा, नक्की तुम्हाला उच्चांकांचं गुणांकन मिळणार आहे. धन्यवाद.